जनरल सोल्युशनचे एक्झाम्पल बघतोय आपण. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आपण घेतलं, कॉस थीटा इक्वल टू √3/2. आपलं एक्झाम्पल असं आहे, एक्झाम्पल कसं आहे बघा, कॉस थीटा इक्वल टू √3/2. मग असा थीटा फाइंड करायचा आहे की त्याचा कॉस बघितला की √3/2 येतो. फक्त आता आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन सारखे दोनच अँगल नाही फाइंड करायचे, तर आपल्याला भरपूर अँगल फाइंड करायचे. प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये आपण काय केलं होतं, तर 0 ते 2π अलीकडे याच्यामधले आपण प्रत्येक वेळेस दोन अँगल साधारण शोधले होते बघा. जो तो तुमचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे त्याच्यानुसार कुठल्याही दोन क्वाड्रंट मध्ये ते अँगल आले होते आपले. पण आता आपल्याला काय करायचंय, ते दोन अँगल शोधायचेच आहे आणि प्लस अजून असे भरपूर जे अँगल असतील ते शोधायचे. मग त्याच्यासाठी आपण काही फॉर्म्युले बघितले होते बघा, त्या फॉर्म्युल्यांचा वापर करायचा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जनरल सोल्युशनचे सगळे फॉर्म्युले काय काय, मग त्याचा वापर करायचा. आता इकडं कॉस आहे त्यामुळे हे जे √3/2 आहे हे √3/2 कॉस मध्ये कन्वर्ट करायचं, साइन मध्ये नाही करायचं. म्हणजे कसं होईल, तर इकडं पण LHS ला पण कॉस असेल, RHS ला पण कॉस असेल, मग त्याप्रमाणे ते कन्वर्ट करायचं. मग आपण सोल्युशन मध्ये आता काय लिहिणार बघा, वी हॅव कॉस थीटा इक्वल टू √3/2. आता √3/2 कोणाची किंमत असते, तर कॉस π/6 असते. बरोबर आहे का बघा बरं, कॉस π/6 किती असतो, तर √3/2 असतो. मग आता हा फॉर्मॅट कुठला झाला माहितीये, कॉस थीटा इक्वल टू कॉस हा अल्फा झाला. म्हणजे आपलं फॉर्म्युला आठवला, आपला फॉर्म्युला काय आहे, आपण कुठला फॉर्म्युला वापरणार, हा फॉर्म्युला वापरणार, कॉस थीटा इक्वल टू कॉस अल्फा. अल्फा आता किती आला आपला, तर π/6 आला. इज थीटा इक्वल टू 2nπ प्लस मायनस अल्फा n बिलॉंग्स टू z. हा फॉर्म्युला आता आपण वापरणार. आपण खाली लिहिणार, द जनरल सोल्युशन ऑफ, कोणाचं जनरल सोल्युशन पाहिजे तुम्हाला, कॉस थीटा इक्वल टू कॉस अल्फा इज काय, तर थीटा इक्वल टू 2nπ प्लस मायनस अल्फा n बिलॉंग्स टू z. मग त्याचाच वापर आता आपण करणार आहे. फक्त आता अल्फाच्या जागेवर काय आलं, तर π/6 आलं. Therefore जनरल सोल्युशन ऑफ cos थीटा इक्वल टू cos π/6 इज काय येईल बघा, थीटा इक्वल टू 2nπ प्लस मायनस π/6 n बिलॉंग्स टू z. मग आपलं जनरल सोल्युशन हेच झालं. Therefore जनरल सोल्युशन ऑफ काय गणित आहे आपलं, cos थीटा इक्वल टू √3/2 इज थीटा इक्वल टू 2nπ प्लस मायनस π/6 n बिलॉंग्स टू z. एवढंच लिहायचंय. एकदा फक्त आपण फॉर्म्युला लिहिला, एकदा अल्फाची किंमत लिहिली, आणि गणित या फॉर्मॅट मध्ये नव्हतं, आपलं गणित या फॉर्मॅट मध्ये होतं म्हणून पुन्हा तेच लिहिलं. आलं. पुढचं गणित बघा, tan थीटा इक्वल टू 1/√3. मग आता 1/√3 हा टॅन मध्ये कन्वर्ट करायचा. 1/√3 टॅन मध्ये कधी येईल बघा बरं, तर आपण लिहिणार, वी हॅव काय, tan थीटा इक्वल टू 1/√3. 1/√3 टॅन मध्ये कधी आला आठवला का तुम्हाला, therefore tan थीटा इक्वल टू tan π/6. बरोबर आहे का बघा, sin π/6 1/2 आणि cos π/6 √3/2, त्यातलं हे गेलं म्हणजे शिल्लक राहिला 1/√3. आलं. मग आता आपल्याला फॉर्म्युला कुठला वापरायचा, tan थीटा इक्वल टू tan अल्फा देन थीटा इज nπ प्लस अल्फा. हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे.
मग आपण तेच लिहिणार आता. मग अशी जसं वरती 3 स्टेप लिहिल्या त्याच 3 स्टेप परत परत त्याच लिहायचं. द जनरल सोल्युशन ऑफ, कोणाचं जनरल सोल्युशन पाहिजे तुम्हाला? tan theta equal to tan alpha is theta equal to n pi plus alpha and belongs to Z. Therefore, the general solution of tan theta equal to tan pi by 6 is theta equal to n pi plus pi by 6 and belongs to Z. Therefore, general solution of tan theta equal to काय गणित होतं आपलं 1/√3 is theta equal to n pi plus pi by 6 and belongs to Z. पुढचं गणित बघा, कोसेक थीटा इक्वल टू -√2. आता हे कोसेक आहे, कोसेकचं कन्व्हर्शन आपण कशात करणार तर साइन मध्ये. नेहमी कोसेक, सेक आणि कॉट जर आलं तर त्याचं कन्व्हर्शन हे साइन, कॉस आणि टॅन मध्ये करायचं. सो वी हॅव कोसेक थीटा इक्वल टू -√2. Therefore, साइन थीटा किती झाला -1/√2 झाला. याचा रेसिप्रोकल घेतला त्यामुळे याचा रेसिप्रोकल घेतला. आता तुमच्या साइनची व्हॅल्यू मायनस आहे. याची प्रिन्सिपल सोल्युशनची गणित आपण बघितली आहे. साइन मायनस कुठं कुठं असतो बघा, ऑल, साइन, टॅन, कॉस. मग आता प्रिन्सिपल सोल्युशन जर आठवलं तर साइन मायनस कुठं असतो तर तिसऱ्या आणि चौथ्या क्वाड्रंटला असतो. तर प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये आपण 2 अँगल फाइंड करणार, एक तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये असेल आणि एक चौथ्या असेल. तर त्यातला आपण हा जो अँगल आहे तिसऱ्या क्वाड्रंट मधला जो लहान अँगल येणार आहे तो घ्यायचा. म्हणजे आता आपण हा जो -1/√2 आहे तो कन्वर्ट करायचा या तिसऱ्या अँगल मध्ये. म्हणजे आपल्याला आता अलाइड अँगलचा वापर करायचा. मग या 1/√3 ची किंमत आपण किती लिहिणार बघा बरं, मायनस या 1/√2 म्हणजे आपण tan पाय साइन आहे नाही का आपलं, म्हणजे हे आपलं मायनस साइन पाय बाय 4 होईल का बघा. साइन पाय बाय 4 1/√2 आणि हा बाहेरचा तसाच. आता या अलाइड अँगलचा वापर करून आपल्याला तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये जायचं. मग डायरेक्ट जाऊ आता आपण. प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये आपण 2 वेगवेगळ्या स्टेप लिहिल्या होत्या या अलाइड अँगल साठी, एक तिसऱ्या क्वाड्रंटची एक चौथ्या क्वाड्रंटची. आता फक्त तिसऱ्या क्वाड्रंटची लिहायची. सो मायनस साइन थीटा आपण कसं लिहू शकतो, तिसऱ्यामध्ये जायचंय त्यामुळे इकडून इकडे गेलं पाहिजे, बरोबर आहे ना. π/2 किंवा 3π/2 अँगलचा वापर आपण करणार नाही. का तर त्याने आपलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बदलतं. मग आपल्याला इथं जायचंय, मग आपण असं जाणार. सो दिस इज साइन पाय प्लस π/4, बरोबर आहे का चेक करा. साइन पाय प्लस π/4 किती येईल, मायनस साइन π/4. हे कुठला फॉर्म्युला आला, साइन पाय प्लस थीटा इज मायनस साइन थीटा आलं. मग आता ह्याची बेरीज करायची. हेच प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये आपण असं आडवं लिहित आलो होतो, आठवलं का तुम्हाला. तेच फक्त आता एका खाली एक लिहितोय आपण. आणि हे किती झाले 5π/4. बघा बरं 5π/4 तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये आलं का. π/4 म्हणजे 45 झालं, त्याला 5 ने गुणलं म्हणजे किती होईल बघा, 5 5 25 5 आले 2 5 20 आणि 2 22 225 अँगल तिसऱ्या क्वाड्रंटला आला का चेक करा फक्त. मग आता हा तिसऱ्या क्वाड्रंट मधला अँगल आला. आता आपलं सूत्र काय झालं बघा, तर साइन थीटा इक्वल टू साइन 5π/4. म्हणजे फॉर्म्युला कुठला आला आपला, साइन थीटा इक्वल टू साइन अल्फाचा, बरोबर. मग हा फॉर्म्युला आता वापरायचा आपल्याला. So therefore, the general solution of
sin theta equal to sin alpha is theta equal to n pi plus minus 1 raised to into alpha, n belongs to Z. Therefore, जनरल सोल्युशन ऑफ कोणाचं बघायचं आता साइन थीटा इक्वल टू साइन 5 पाय बाय 4 याचं बघायचं आहे. इज किती येईल बघा थीटा इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 रेस टू n इंटू 5 पाय बाय 4 n बिलॉंग्स टू Z. आता फक्त हेच पुन्हा एक्झाम्पलच्या रूपात लिहायचं. Therefore, the general solution of कुणाचं सोल्युशन लिहायचं होतं तुम्हाला तर कोसेक थीटा इक्वल टू मायनस रूट 2 इज काय आलं थीटा इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 रेस टू n इंटू 5 पाय बाय 4 n बिलॉंग्स टू Z. पुढचं एक्झाम्पल बघा tan थीटा इक्वल टू मायनस 1. मग आता सेम आता सारखंच करायचं. या 1 ची किंमत लावायची. आपल्याला अँगल कुठला शोधायचा आहे बघा tan मायनस आहे. tan मायनस कुठं कुठं असतो ऑल साइन tan कॉस. मग tan मायनस कुठं कुठं असतो बघा एकतर सेकंड मध्ये किंवा फोर्थ मध्ये. आपण कुठला घेणार यातला छोटा अँगल घ्यायचा. छोटा म्हणजे कुठला आला सेकंड मधला. मग आपण छोट्याकडे कसं जाणार पाय मायनस ने जाणार. सो वी हॅव tan थीटा इक्वल टू मायनस 1. सो 1 च्या जागेवर किती लिहिणार tan पाय बाय 4 लिहिणार. मग मायनस tan थीटाची किंमत अलाइड अँगलनी कशी लिहिणार सेकंडला जायचं म्हणजे tan पाय मायनस पाय बाय 4 येईल का बघा. कुठला फॉर्म्युला वापरला tan पाय मायनस थीटा इक्वल टू मायनस tan थीटा हा फॉर्म्युला वापरलाय आपण. आणि हे किती आले tan 3 पाय बाय 4 आले. 3 पाय बाय 4 सेकंड क्वाड्रंटला येते का चेक करा फक्त. आणि मग आता याचं जनरल सोल्युशन लिहायचं. Therefore, जनरल सोल्युशन ऑफ कोणाचं लिहायचंय तुम्हाला tan थीटा इक्वल टू tan अल्फा इज काय असतं जनरल सोल्युशन थीटा इक्वल टू n पाय प्लस अल्फा n बिलॉंग्स टू Z. Therefore, जनरल सोल्युशन ऑफ कोणाचं आहे tan थीटा इक्वल टू tan 3 पाय बाय 4 इज किती आलं थीटा इक्वल टू n पाय प्लस नुसतं प्लस आहे 3 पाय बाय 4 n बिलॉंग्स टू Z. मग आता गणित काय होतं आपलं tan थीटा इक्वल टू मायनस 1 होतं. सो therefore जनरल सोल्युशन ऑफ tan theta equal to minus 1 is theta equal to n pi plus 3 pi by 4 n belongs to Z. पुढचं एक्झाम्पल बघा sin 2 theta equal to half. आता यात गणितात फरक काय पडला तर आतापर्यंतच्या सगळ्या गणितात इथं नुसताच थीटा होता पण आता मात्र 2 थीटा आहे. पण एक्झाम्पल सोडवताना आपण नुसत्या थीटाची किंमत काढायची 2 थीटाची किंमत नाही काढायची. मग हे नेहमीसारखं पहिले गणित जसं सोडवलं तसं वी हॅव साइन 2 थीटा इक्वल टू हाफ. आता हा हाफ साइन मध्ये कन्वर्ट कसं होईल तर साइन पाय बाय 6 होईल. मग हा फॉर्मॅट कुठला आला साइन थीटा इक्वल टू साइन अल्फाचा आला. सो द जनरल सोल्युशन ऑफ कोणाचं sin theta equal to sin alpha is काय तर theta equal to n pi plus minus 1 raised to n into alpha n belongs to Z.
आता आपलं गणित आपण काय तयार केलंय, therefore जनरल सोल्युशन ऑफ कोणाचं sin 2 theta equal to sin pi by 6 असं गणित आहे आपलं. याचं सोल्युशन काय येणार is 2 theta equal to, बरोबर आहे ना, इकडं थीटा अल्फा इकडं थीटा अल्फा झाले, त्यामुळे इथं 2 theta equal to n pi plus minus 1 raised to n into अल्फा झाला pi by 6. हे पटलं का? माझ्या मगाच्या दोन्ही गणितां चारही गणितांपेक्षा हे वेगळं गणित आहे. इथं थीटा होता त्यामुळे इथं थीटा दिलाय, आता मात्र 2 थीटा आहे त्यामुळे इथं 2 थीटा झालं. n बिलॉंग्स टू z. पण आपल्याला गणित 2 थीटाचं नाही सोडवायचं, आपल्याला थीटाचं सोडवायचं आहे. त्यामुळे थीटाची किंमत किती येणार, हा 2 सगळा इकडे द्यायचा, हा 2 सगळा इकडे नेला की या अख्ख्याला डिवाइड होणार, म्हणजे इथं होणार n pi by 2 प्लस मायनस 1 रेस टू n इंटू याला पुन्हा 2 न भागलं की इथं 12 झाले. n बिलॉंग्स टू z. म्हणजेच काय झालं बघा, therefore जनरल सोल्युशन ऑफ कोणाचं sin 2 theta equal to half is काय आलं, theta equal to n pi by 2 plus minus 1 raised to n into pi by 12. n belongs to z. आता पुढचं गणित बघा बरं, tan 2 theta upon 3 equal to root 3. आता हे गणित कन्वर्ट कसं होईल बघा बरं, रूट 3 चे. आता हे गणित सगळं नाही सोडवणार मी, हे आपण डायरेक्ट उत्तर लिहायचा प्रयत्न करू. ह्याची किंमत किती होईल, tan pi by 3 होईल, बरोबर. हा, मग याचं जनरल सोल्युशन काय आलं, तुमचं सूत्र कुठलं झालं, tan थीटा इक्वल टू tan अल्फा, हा फॉर्म्युला झाला. तर थीटा किती आला बघा, n pi प्लस अल्फा, n बिलॉंग्स टू z. हे आठवलं, हा फॉर्म्युला लिहिला आपण. मग आता तुमचं गणित काय, तर tan 2 theta upon 3 equal to tan pi by 3 आहे. मग याचं जनरल सोल्युशन काय असेल, थीटा इक्वल टू 2 theta upon 3 equal to n pi plus pi by 3. पटतंय ना, हे इथं आलं, हे इथं आलं, त्यामुळे हे इथं आलं, हे इथं आलं. n belongs to z. आता थीटा इक्वल टू असं कन्वर्ट करायचं आहे, त्यामुळे या 3 ला इकडे ट्रान्सफर करायचं. सो 2 थीटा इक्वल टू किती येईल, 3n pi प्लस पाय येणार, n बिलॉंग्स टू z. आणि थीटा इक्वल टू किती येईल, 3n pi by 2 प्लस pi by 2, n बिलॉंग्स टू z. हे तुमचं जनरल सोल्युशन झालं. हॅलो, थोडंसं डायरेक्ट लिहिलं, मधलं मी काही लिहिलं नाही. आपण हे कसं लिहितो, जनरल सोल्युशन ऑफ tan theta equal to tan alpha is theta equal to n pi plus alpha, n belongs to z. Therefore general solution of tan 2 theta upon 3 equal to tan pi by 3 is 2 theta upon 3 equal to n pi plus pi by 3. मग हे सिम्प्लिफाय केलं, म्हणजे खाली आपण काय लिहिणार, therefore जनरल सोल्युशन ऑफ कोणाचं जनरल सोल्युशन काढलं तुम्ही, tan 2 theta upon 3 इक्वल टू काय होतं गणित, रूट 3 होतं. एज किती आला, थीटा इक्वल टू 3n pi by 2 प्लस pi by 2, n बिलॉंग्स टू z आलं.